छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वेला मुख्यमंत्री फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला। या रेल्वेतील पर्यटक रायगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा किल्ल्यासह लाल महाल, कसबा, गणपती, शिवसृष्टी ठिकाणांना भेटी देणार। 5 दिवसांसाठी 750 पर्यटक या रेल्वेतून प्रवास करणार। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने सभासदांची बैठक। शरद पवार यांची कार्यकर्ते आणि सभासदांबरोबर बैठक। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत शरद पवारांचा सस्पेन्स कायम। बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी कारखान्याची निवडणूक लढवावी असा जोर धरला, मात्र शरद पवारांनी निवडणुकीबाबत सस्पेन्स राखून ठेवला। पुढील 2 दिवसांमध्ये या संदर्भात निर्णय घेणार, पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन। लक्ष्मण हाकेंना प्राध्यापक पदवी लावणं शोभत नाही। प्राध्यापक इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरत नाहीत। उमेश पाटलांची हाकेंवर टीका। मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर। सोलापूर ते गोवा विमानसेवेचा फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होणार। आजच्या कार्यक्रमाचा जयकुमार गोरेंकडून आढावा। सोलापूर विमानतळावर जाऊन जयकुमार गोरेंकडून पाहणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक। निवडणुका ताकदीने लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार। जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रामध्ये रेड कार्पेट देणार। जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या एमआयडीसीमध्ये 500 एकर भूखंड राखीव। मंत्री उदय सामंत यांची महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम कार्यक्रमात माहिती।